RT ॲडमिशन 2025-26 मध्ये आता पहिली सोडत लागलेली आहे। तर यामध्ये आता भरपूर पालकवर्गांचे अशा कमेंट्स येत आहे की आमचं नाव वेटिंगमध्ये आहे, तर आम्हाला प्रवेश मिळणार का? आणि काही पालकांचा तर असं आहे की त्यांचा वेटिंगमध्ये सुद्धा नंबर नाही आहे आणि त्यांना SMS म्हणजे जे पहिली यादी लागलेली आहे, पहिली सोडत लागलेली आहे, यांना चान्स मिळणार का? म्हणजे यांना प्रवेश मिळू शकतो का? तर अशाबद्दल भरपूर पालकवर्ग कमेंट्स करत आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट बघणार आहे की नेमकं कोणकोणत्या विद्यार्थ्यांना यामध्ये संधी मिळणार आहे आणि ज्यांना आतापर्यंत SMS आले नाही आणि वेटिंगमध्ये सुद्धा नाव नाही आहे त्यांना सुद्धा प्रवेश मिळू शकतो का? तर RT बद्दल संपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर देण्यात येत आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। यानंतर जीही RT कडून अपडेट येईल ती तुम्हाला मिळाली पाहिजे। तर सर्वप्रथम साइडवर या, साइडवर आल्यानंतर सर्वात लास्टमध्ये जर तुम्ही चेक करत असाल तर सर्वात लास्टमध्ये आपण बघू शकतो की टोटल जे नंबर ऑफ ॲप्लिकेशन किती आहे बघू शकता। तर यामध्ये नंबर ऑफ ॲप्लिकेशन यामध्ये किती आहे बघू शकता। तर 3,05,152 विद्यार्थ्यांनी यामध्ये अप्लाय केला होता। त्यामध्ये किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे बघू शकता। तर 1,01,916 विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेलं आहे आणि वेटिंगमध्ये किती विद्यार्थी आहे बघू शकता। तर 85,406 एवढे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहे। तर आता RT कडून पहिली लॉटरी लागली आहे, म्हणजे पहिली सोडत लागलेली आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे यांना सर्वप्रथम प्रवेश दिला जाणार आहे, म्हणजे जे पहिल्या लिस्टमध्ये नॉर्मल म्हणजे रेग्युलर राऊंडमध्ये सिलेक्ट झालेले आहे। आणि त्यानंतर जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहे तर यांना जी सेकंड सोडत असणार आहे, म्हणजे पहिली जी लॉटरीमध्ये जे नंबर लागलेले आहेत त्यांना 28 तारखेपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे। तर 28 तारखेपर्यंत या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे। तर यामध्ये भरपूर विद्यार्थी प्रवेश घेत नाही, कोणाचे डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम असतो, कोणाच्या स्कूल सिलेक्शनमध्ये प्रॉब्लेम असतो। तर अशा प्रकारे भरपूर विद्यार्थी हे प्रवेश घेत नाही, कारण भरपूर जे पेरेंट्स आहे हे रेंटनी राहतात, तर त्यामध्ये सुद्धा डॉक्युमेंटमध्ये इश्यू येतात। कोणाकडे इन्कम सर्टिफिकेट नसते, कास्ट सर्टिफिकेट नसते, त्यामुळे सुद्धा यांचे प्रवेश रद्द करतात। आणि त्यानंतर जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहे त्या विद्यार्थ्यांना चान्स दिला जातो सेकंड सोडतमध्ये। आणि यानंतर जे विद्यार्थ्यांना SMS सुद्धा आलेले नाही आहे किंवा जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले नाही आहे, यू आर नॉट सिलेक्टेड एनी स्कूल, अशा प्रकारे त्यांना मेसेज येत आहे की तुम्ही कोणत्याही स्कूलमध्ये सिलेक्ट झालेले नाही आहे, त्यांनी सुद्धा वेट करायचं आहे। कारण RT कडून 3 ते 4 सोडत निघतात, म्हणजे जे लॉटरी हे निघतात। कारण जशा व्हॅकंट सीट जर स्कूलमध्ये असेल तर त्यानंतर ही सोडत निघते। तर सर्वांनी वेट करायचं आहे, कारण 28 तारखेनंतर दुसरी सोडत निघण्याचे चान्सेस आहे। त्यामध्ये जे विद्यार्थी वेटिंग आहे त्या विद्यार्थ्यांना चान्स देणार, कारण जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्या सिलेक्शनमधून जेही विद्यार्थी प्रवेश घेणार नाही किंवा ज्यांचे प्रवेश नाकारले जाणार, त्यानंतर वेटिंगमधले विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल। आणि त्यानंतर वेटिंगचे विद्यार्थी संपल्यानंतर जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे परंतु त्यांचा नंबर लागलेलाच नाही आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा चान्स मिळणार आहे। त्यामुळे संपूर्ण पालकवर्गांनी वेट करा। 3 ते 4 सोडत निघेल, त्यामध्ये जर तुमचा नंबर लागला तर तुम्ही प्रवेश घेऊ शकता। तर ही होती एक महत्त्वाची अपडेट। तर RT बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।